नमस्कार मित्रांनो. आपण सगळेच आयुष्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. पैसा, यश, चांगलं कुटुंब आणि चांगले मित्र हे सगळं मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण अनेकदा आपला आनंद हा बाहेरच्या गोष्टींमुळे नाही, तर आपल्या काही छोट्या छोट्या सवयींमुळे कमी होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सवयी आपल्याला नकळत लागतात. आपण काही जाणून बुजून या सवयी लावून घेत नाही. आज आपण अशाच सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या हळूहळू आपला आनंद हिरावून घेतात. पहिली सवय म्हणजे सतत इतरांशी स्वतःची तुलना करणे. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो, पण आपण इतरांकडे पाहून स्वतःला कमी समजतो आणि तुलना कधीच समाधान देत नाही. दुसरी सवय म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे. सगळ्यांना आनंदी ठेवणं हे अशक्य असतं, पण या प्रयत्नामध्ये आपण स्वतःच दुःखी होऊन जातो. तिसरी सवय म्हणजे जुन्या वाईट आठवणींमध्ये अडकून राहणे. जे बदलता येत नाही त्याचा विचार करत राहिल्याने वर्तमानातील आनंदही हरवतो. चौथी सवय म्हणजे सतत तक्रार करत राहणे. मित्रांनो, तक्रारीमुळे समस्या कमी होत नाही, उलट मनातील सकारात्मकताच कमी होते. पाचवी सवय म्हणजे स्वतःला वेळ न देणे. दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करताना अनेकदा आपण स्वतःलाच विसरतो. सहावी सवय म्हणजे नकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे. जशी चांगल्या लोकांची साथ ही प्रेरणा देते, तसेच नकारात्मक लोकांची साथ आपल्या मनावर वाईट परिणाम करत असते. सातवी सवय म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणे. अतिविचारामुळे समस्या सुटत नाहीत, उलट मन अधिक अस्वस्थ होतं. आठवी सवय म्हणजे स्वतःच्या चुका माफ न करणे. चुका या प्रत्येकाकडूनच होतात, पण त्यासाठी स्वतःलाच सतत दोष देणं योग्य नाही. नववी सवय म्हणजे नेहमी भविष्याची चिंता करणे. उद्याची चिंता करताना आजचा आनंद हरवून बसू नका. दहावी गोष्ट म्हणजे कृतज्ञता व्यक्त न करणे. जी आपल्याकडे आहे त्याबद्दल आभार मानायला शिकलो तर आयुष्यामध्ये समाधान वाढेल. 11वी सवय म्हणजे सतत मोबाईल आणि सोशल मीडियावर गुंतून राहणे. इतरांच्या आयुष्याकडे पाहता पाहता आपण स्वतःचं आयुष्य जगायचंच विसरतो. 12वी सवय म्हणजे मनात राग आणि द्वेष साठवून ठेवणे. राग हा दुसऱ्याला नाही, तर सर्वात जास्त आपल्या स्वतःलाच त्रास देत असतो. 13वी सवय म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच खरा आनंद अनुभवता येतो. 14वी सवय म्हणजे स्वतःवर विश्वास न ठेवणे. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो त्याला कोणतीही गोष्ट अशक्य वाटू लागते. 15वी गोष्ट म्हणजे वर्तमानात न जगणे. कधी कधी आपण भूतकाळाच्या आठवणींमध्ये तर कधी आपण भविष्याच्या चिंतेमध्ये असतो आणि वर्तमानातील सुंदर क्षण गमावून बसतो. म्हणून मित्रांनो, आनंद मिळवण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन मिळवण्याची गरज नसते. कधी कधी फक्त काही चुकीच्या सवयी सोडल्या तर आयुष्य हे अधिक शांत, सुंदर आणि आनंदी होऊ शकतं. लक्षात ठेवा, आनंद हा बाहेर कुठेच नसतो. तो आपल्या विचारांमध्ये, आपल्या सवयींमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडलेला असतो. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. माझ्या कोणत्या सवयी माझा आनंद हिरावून घेत आहेत? आणि त्यात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न करा. कारण लहान सवयी बदलल्या तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.